बोला म्हणते. काय बोला म्हणते? तू आज किती वाजता उठला? 2 वाजता उठलाय गुरु. गुरुला टोपी पॅक बसले. तरी गुरुची ना आणलेली दुसरी टोपी आहे. तर हा खेळणा इतकं आवडतंय गुरुला. तर हा खेळणा फुटला की काय खरं नाही. हा खेळणा फुटला की शोधून आणावं लागेल. आजकाल नवीनच शिकलाय गुरु. उशीर झोपलाय, खेळा लागलाय. दीदी आली की दोन्ही दीद्या कसं करते त्या? पी देते त्या. जबरदस्ती पी देते त्या. जबरदस्ती. आज स्वेटर आणायचं बाळाला. स्वेटर आणायचं. आणायचं का तुला स्वेटर? गुरु, ए गुरु, स्वेटर आणायचं का तुम्हाला? आणायचं काय? चंबू तोंड कलतय. चंबू तोंड कलतय. गुरु आहे का नाही झोपीतच आहे. तर आज त्याला जाम तेलाची मालिश झाली, एकदम जाम. हा, आज झोपला होता. आईनं जबरदस्ती उठवले बालाला. किती उशीर बाल झोपले म्हणून. हा, किती उशीर झोपले बाल. आज स्वेटर आणायची. तुम्हाला आवडते का? बघायची का स्वेटर? लय पाऊस पडतोय बाहेर, बारीक बारीक पाऊस पडताय. नुसतं गार वातावरण आहे. पाऊस तर काहीच नाही. बघ, गार वातावरण म्हटलं की नाही बाहेर बघायला लागलंय. पाऊस तर काहीच नाही. नुसतं वार आहे. नुसतं वार. बरं पिलं, नुसतं वार आहे का नाही? तुम्हाला लय बोलावं लागतंय. नवीनच शिकले. मुठी घालते तोंडात. नवीनच शिकले. नवीन प्रकार. हा, बघा आणि कशी करते. पोट भरून दूध प्यायलं तरी मुठी चोखते. हा, का चोखतो तू मुठी? हा, आगाव. आगाव कुठला? आगाव कुठला? हा, लय बोलावं लागते तुम्हाला. तुम्हाला झोपेतलं जागा करायला लागले आई. जागा झाली की लय बोलतो म्हणा मी. लय बोलतो म्हणा मी. किती बोलतो तू? लय बोलतोय म्हणा. हा, हळू हळू चालू केलं म्हणा आता बोलायला. हा, दीदी आली कशी घेते तुला? नको नको म्हणले की घेते. नको नको म्हणले की घेते. हा, दीदीनं सईनं आम्ही यायच्या अगोदर पंढरपुरातला हा खुळखुळा आणला होता. आणखीन एक खुळखुळा, असे 2 खुळखुळे आणले होते गुरुसाठी. गुरुसाठी काय आणले होते दीदीने? 2 खुलखुला. अजून झोपीतच आहे पोरग. झोपतो काय अजून तो? ए बाबू, जुजू करतो? जुजू करतो? जुजू करतो काय? हा, हा. आता गोष्टी मारते आता. आता गोष्टी मारतोय आता. हा, लय बोलावं लागते तुम्हाला. लय हातपाय हलवते म्हणा. सायकल चालवतोय. सायकल. हा, हो, चंबू तोंड करून बोलते. चंबू तोंड करून बोलते. खुशी बोलते. कशी बोलते. हा, लय बोलावं लागते म्हणा. नाक फुगू फुगून लय बोलावं लागते म्हणा म्हणा. हा, मम्मूचं फोन आलते का तुम्हाला? मम्मूचे फोन आलते का तुला? मामीच्या मम्मूच्या आलते का? गुडू, ए बब्बू. ना छान असतं ना, स्वेटर आणले उलनचं आणि अगदी मस्त आहे. आणि बाहेर पण आता नाही, पाऊस जरी नसला तरी गार वातावरण आहे. आणि उन्हाळ्यात जन्मल्यामुळं अजिबात पांघरून घेत नाही, जरी मी पांघरून टाकलं तरी. आणि त्याला असे सॉक्स पण आणलेत, पण ह्यांनी हात मोजेच विसरले. तर असं छान गुरुला स्वेटर आणले. आणि गुरु खेळून खेळून झोपला. त्याचा ड्रेस चेंज केला, कारण की सू केला होता, त्यामुळे ड्रेस चेंज. नमस्ते, मी अश्विनी. साई समस्येच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर 4 वाजत आले, तर पटापट कामं सुरुवात केली. जसं की बघा, आता गुरु झोपलाय, त्याचे डबल कपडे चेंज केले. परत त्याचे सकाळचे जे आंघोळी वगैरे केल्यानंतर ज्या कपड्यात मी गुंडाळते ते पण कपडा रोज मी धुवत असते, ते धुणं झालं. बाहेर इतकं वार आहे ना, वाऱ्यामुळे आज आईनं बेसिनमध्ये धुतलेली भांडी अजिबात आवडत नाहीत. कसलेच आवडत नाहीत आईनं. आई बोलते अश्विनी एक वेळेस मी धुणार ते भांडे, पण तू बेसन मध्ये काय धुवायचं नाही बोलतेस. पण नको, आईला पण नको त्रास, मला पण नको. तर पुन्हा कुणाचे ना मिस्टर बाहेर ना आल्यानंतर कपडे असं ना, हे बघा असं किचन मध्ये अडकवलं असेल. ह्यांना लग्न झाल्यापासून मी ह्यांना ओरडत असते की इथे अडकवत जाऊ नका, अडकवत जाऊ नका, पण इथेच अडकवतात. तर त्यांची ती सवय झाली आता. तर इकडे चहा ठेवले आणि गुरुला बघायला आमच्या भावतीचे एक जाऊबाई आहे, ते यायला लागले. प्रश्न पडलाय साडी घालू का काय घालू तेच कळेना. म्हणजे आता राहू देस. आणि आज मोदकाची तयारी करायची. तर हे मग खोबरं असं बारीक कट करून
घेतलंय, मिक्सरला लावायचं आहे. तर ते यायच्या अगोदर पटकन डाळ भात लावून घेते, कणिका होणार नाही. अशा काय काय गोष्टी ना पटकन मग मला आवरावं लागते. गुरुला बघायला कोण तर कोण सारखं येते. तर चला आधी चहा घेते आणि मग पटपट तयारी घेते, कारण की तयार करताना मी तुम्हाला दाखवणारच नाही. व्हिडिओ करायचं मी करत बसले. स्वयंपाक थोडं का होणं उशीर लागत असतं, कारण की एवढं सगळं दाखवायला खूप मेहनत असते. आता गुरु आल्यामुळे तर ओढाताण होते, तरी पण मी त्याला न रडवता मॅनेज करत असते. आणि माझं सिझर एक नॉर्मल एक काय विचारलं होत्या, तर माझं ना नॉर्मल आहे, सिझर वगैरे काहीच नाही. पण सिझर नॉर्मलवाल्यांना ज्या काय गोष्टी पाळायच्या असतात त्या पाळायच्याच असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जसं की वारं, 3रा महिना लागला तरी पण आई बोलतात की वाऱ्यापासून जरा वाचून राहत जा. तर शक्यतो बाहेर जात नाही, पण काय कामं असतात अर्जंटली तर जावंच लागते. तर चला चहा दूध टाकून चहा घेतो आणि बाकीचे पटकन तयारी करून घेते. पण गुरुला बघायला येणार म्हटल्यानंतर थोडीफार म्हणजे इथं किचनवरती जो पसारा आहे ते सगळं पसारा आता हे जमले सगळं लग्नात जमणार. कुठल्या आता सांगोल आले, सांगोल मध्ये दिसली होती मगाशी. आता बघा जे येणार होते ते तर यायचे लागले. ते सकाळी ह्या आमच्या ना सासूबाईचा मी विषय काढला होता आई समोर, गुरुला बघायला आल्या. आता दुसरे जे यायचे ते पण येणार आहेत. असं द्या, मी खरं सांगते सकाळी आठवण काढलं मनीषा ताई आल नाही त्या बघा म्हणलं. अहो 2 दिवस त्यांच्या आजारपणात गेलो. काय झालंय? कोणते गेलो? वातावरण कसलंय? सोनारीला गेल्या. तुम्ही बोला की बोलते. काकी नाजी मारले त्या होय. ही नवीन प्रकार कोण आहे? हसायला आला, हसायला लागला, हसायला लागला. बोलते आणि हसते. आई, ही पण काकी कोण आहे? मनीषा ताई हो काय? ही पण आजी आहे वे? ही आजी कोण आहे? काय हे नवीन प्रकार? गुरु कोण आहेत रे? कोण आले? नुसतं खाली सोड म्हणून धडपडते, आहो असं लात मारते पायाला खाली सोड म्हणून. कोण आहे रे गुरु? गुरु कोण आहे सांगले? कोण आहे रे? बोलावं लागते ना, बोलावं लागते ना. झोप काढून उठला आता, आत्ता उठला ना तू? आत्ता उठला, बोलायचं बोलायचं. आत्ता 3रात पदार्पण केला 21 तारखेपासून. गप्पा मारता मारता ना कधी संध्याकाळ झाली अजिबात कळालं नाही. म्हटलं चला देवाला दिवा लावून घ्यावं. तर आज खरंच मला खूप मनाला छान वाटलं. जसं की बघा आज संकष्टी चतुर्थी पण आहे आणि संध्याकाळच्या वेळेस असं संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 5 वाजताच आलेल्या आहेत ह्या दोघी पण माझ्या जावा. पण लक्ष्मीच्या पावलानेच आलेत ना संध्याकाळी, तर छान अगदी प्रसन्न असं वाटत होतं. तर आमच्याकडे तर अशी पद्धतच आहे बरं का. कोण आजारी पडलं तर आपण तर जातोच सर्रास, पण थोडं जरी खर्चटलं का होईना, निमित्त का होईना, आम्ही काय करतो खुशाली एकमेकांची विचारायला, परत छान वेळ पण जातो आम्ही एकमेकांच्या घरी असं बघायला, चहा प्यायच्या निमित्तानं असं जात असतो. तर माझ्या एक चुलत सासूबाई पण आल्या होत्या, नेहमी माझ्या घरी दिसतात तुम्हाला. तर आम्ही त्यांना मम्मी आजी बोलत असतो. तर गुरुच्या बघायच्या निमित्ताने का होईना सगळे जावा येतात. तर काय जावांना मी सारखी भेटत असते, काय जावांची गाठभेट होत नसते, अशा काही कारणामुळे मग भेट होत असते. तर चांगलं वाटतं. इकडे तिकडच्या गप्पा वगैरे चाललेल्या असतात. गुरुला छान कपडे आणि मला ओठीला आणलेलं होतं पीस नारळ. तर आमच्याकडे अशी पद्धतच आहे. तर गुरु पण छान खेळला बरं का. पण एवढं मला आज फरक कळाला की गुरुला थोडं तर होईना थोडं अगदी किंचित तोंड ओळख थोडीशी होऊ लागलेली आहे. घरातली माणसं आणि इतर माणसं जेव्हा बाहेरची कोण येतात ना त्यावेळेस टकमक बघतो आणि अगदी घाबरल्यासारखं त्याला फिलिंग येते. तर थोडं थोडं तो माणसं ओळखायला लागलेला आहे. तर खेळून खेळून इतका दमला होता ना तो, तर झोपी गेला होता. अक्षरशः मला आता घरी असं कोणतरी आलं आहे चला चहा पाणी करायचं आहे, तर अजिबात दमवणूक वगैरे केलेली नाही आहे. तर आजच्या कमेंट वाचून खरंच खूप छान वाटलं की जसं की बघा गुरुला बघितल्याशिवाय करमत नाही बोलतात की बघा म्हणजे गुरुची सवय तुम्हा सगळ्यांना पण झाली. खूप छान वाटते. शेवटी तुमचं प्रेम आणि मनापासून तुम्ही सगळे आशीर्वाद देतात, त्यामुळे तर हे सगळं. तर का नाही ज्या माझ्या जावा आलत्या त्यांना घालवलं आणि कधी 4 वाजल्यापासून मी कामाला लागली होती, तर काही सुद्धा झालेलं नाही, जैसे ते वैसेच आहे. तर सगळं ओटीला घातलेलं जे काय आहे साहित्य ते सगळं आधी बाजूला काढून घेते, दरी काढते आणि इथला जो राडा आहे चहाचा
हे सगळं एका बाजूला करते आता. तर घासत वगैरे काही बसत नाही, कारण की गुरु लगेच परत झोपलाय. त्यांच्याबरोबर खेळला बोलला, रिस्पॉन्स छान देतो गुरु. तर झोपलाय तर पटकन कुकर वगैरे लावून मोदकाची वगैरे तयारी करून घेते, कारण ह्या 2-3 महिन्यामध्ये मोदक आपल्या घरी झालेच नाही. तर चला मोदकाची तयारी करून घेते. एक एक करेपर्यंत खूप उशीर होतो प्रत्येक कामं करायचं म्हटलं तर. की अरे तर कढीपत्ता नेऊन आईला देते. हा हा आई कढीपत्ता. सईनं कढीपत्ता आणून दिला आणि आईनं मला हराळी आणि फूल ह्या 2 गोष्टी आणून दिल्या. आणि भरलेलं वांग मला बनवायचं आहे. तर ज्या डब्यात मी वांग ठेवलं होतं ना त्यातच आता पाणी घातले आणि त्यातच चिरून टाकणार आहे. तर भरलेल्या वांग्याला बघा, तर शेंगदाण्याचं कूट घेतले, आपलं काळं तिखट, मीठ, हळद, भरपूर असं लसूण खोबरं. तर या साऱ्या गोष्टी मिक्स करून भरून फक्त तेलाची फोडणी, जिरेमुरी आणि बिना पाणी करता मस्त छान फोडणी देणार आहे. खोबऱ्याचे जे बारीक तुकडे केले होते ना ते तुपामधून परतून घेतलं आणि मिक्सरला लावून घेतलं आणि गरम गरम असेपर्यंतच किसलेलं गूळ, चिरमुरं आणि वेलचीची पावडर आणि मिऱ्याची थोडीशी पावडर सगळं मिक्स करून घेतलं आणि गरम गरममध्ये घातल्यानंतर खूप छान असं सारण तयार होतं. एका बाजूला वांगं टाकलं होतं ना फोडणीला, म्हटलं थोडंसं खालीवर करून घ्यावं. तर डाळ पण छान शिजली होती. डाळीचं मला वरण करायचं होतं, अगदी सपकवाला हिंगाची फोडणी. तर मदत करायला सई, परी, आई तिघेही येणार होते मदत करायला मदतीला. ओके कोण लाटतंय? ओके पोळपाटा खाली जरा कापड. ओ कापड दे आजीला, हालते पिल्लो. पिल्लो परीला कपडे आणलेले बघायला इतकं आवडतात ना बाळाचे. आजीच्या पोळपाटाखाली दे ना. आजी लाटणार आहे. नाही नाही कोण लाटणार आहे? बर कोण भरणार आहे? छोटा चमचा देऊ काय मग? 2 का 1? बरं 1 जण पाकळ्या करा. पिल्लू चमचा आहे बघ भांड्यात तिथे घे. ओ हा त्या चमच्या खाली. आता होते पटापटा. बारकू उठलंय का बघू नये. कुकू आवाज आला रे मला. तुम्ही लाटा मग मी वरती ठेवते. भास कसं होते? उठलाय ना लालाचना घेते गो बाय, घेते गो बाय. दोघे मदत केली पटापट. आता जेव सोनू, हे नैवेद्याचं बाहेर काढते. जेव के. आणि सोनू कोथिंबीर घे फ्रीज मधनं बाळ. टाकते गो बाय. पोरं नैवेद्याचं बाजूला काढते. जाऊ आणा बा इकडं. ओ काय संपलं का सारं? ती अचानक रडते जाओ. हा आणा इकडे ते मोदक परू. आणि छान छान मोदक. फक्त आता चपाती करायचे राहिले. तर वरणाला फोडणी दिले, मोदक तिथं ठेवले. मोदक सई, परी, आई तयारी करून दिल्यावर लगेच केलं. गुरला तिकडे बघून येईपर्यंत आता सगळेच गुरला खेळून सई, परी चाललेत अभ्यासाला. उद्या शनिवारची सकाळची शाळा आहे. आणि चपात्या लाटायच्या अगोदर म्हटलं जी पडलेली चहा पाण्याची आणि पोरी भात खाल्लेत.
नेवद्याचं बाहेर बाजूला काढून बरं का नैवेद्याचं. लहान मुलं देवाघरची फुलं त्यांना अभ्यासाचं बसायचं म्हणून त्यांना दिलं तर सोयीस्तर जेवतील म्हटलं. आता गुढी ठेवतो तेव्हा संध्याकाळची भांडी एकदम खूप होते तरी सगळी भांडी घासून घ्यावं. तर इथंच आता व्हिडिओचा एंड पण करणार आहे. अगदी छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे तर सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती कोण नवीन एक व्हिडिओ जर बघत तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा.